ॲक्च्युली आपण विसरतो की आता आपण कॉन्टेंट क्रिएट करायला लागलोय. आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे, एकदम पीसफुल ठिकाणी. Hello guys, welcome back to our new vlog. It's me Ankit. वगैरे करून रेडी तर झालोय आपण. आता थोडीशी चहा पिऊन बघूया बाहेर शूट करायला जायचंय. 1:15 वाजले. 1:15 वाजता चहा पितो. गुड आफ्टरनून गाईज. हो भाई, आपलं रुटीन खूप जास्त बिघडलं आहे. आणि जेव्हापासून डे लाईट सेविंग चालू झाली, 6:30 to 4 चालू झाली आहे शिफ्ट. 4 वाजता झोपून 4:30ला 5ला झोप लागते आणि आता वाजता 11-12ला उठतो. आणि आता वाजलेत 1:30 वाजता चहा पितोय. जी आपण नवीन सिरीज चालू केली आहे, मेकिंग अ न्यू फ्रेंड्स एव्हरी डे, ती तुम्ही बघताय ना यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती. मी त्याचे रोज व्हिडिओज टाकतोय. मला कमेंटमध्ये सांगा ती सिरीज कशी वाटते तुम्हाला. आणि जर तुमच्याकडे असे कोणते टॉपिक्स असतील ज्यावरती मी व्हिडिओज बनवू शकतो, पब्लिक रिॲक्शन, एंगेजिंग व्हिडिओज, एंटरटेनमेंटवाले व्हिडिओज, तर मला कमेंटमध्ये सांगा नक्की. मी त्यावरती व्हिडिओ बनवायला नक्की प्रयत्न करेन आणि तुम्हाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करत राहीन. अजून टू बी ऑनेस्ट, जे मी हे करतो आहे ना, त्यामध्ये मला खूप जास्त मजा येते. म्हणजे मी सांगू नाही शकत आहे. मी लवकर उठतो सकाळी. लवकर म्हणजे 6-7 तास झोपतो. 5 वाजता झोपलो ना, 11-12पर्यंत उठतो. फ्रेश वगैरे होऊन कॉन्टेंट शूट करायला जातो. पण मला असं टायर्ड फील नाही होत, अजिबात टायर्ड फील नाही होत मला. मी जेव्हा पण शूट करतो ना, तेव्हा एक वेगळीच एनर्जी येते, माहीत नाही काय. आणि पण ते मी एन्जॉय करतो. जे मला पाहिजे ते मी एन्जॉय करतो बस. आय लव्ह दॅट. आपण चाय पिऊया आणि बाहेर जायचं शूट करायला. तर ब्लॉग बनवायचा टाईम नाही भेटत आहे. माईक घेतल्यापासून थोडंसं ऑडिओ क्वालिटी इम्प्रूव्ह झाली आहे. मला खूप जणांचे मेसेज पण आले की भाई ऑडिओ क्वालिटी अभी इम्प्रूव्ह हो गया है, सही चल रहा है, कीप ग्रोइंग वगैरह वगैरह. तो थैंक यू सो मच फॉर माई ऑडियंस, जिन्होंने अभी तक मुझे सपोर्ट किया है थ्रू आउट माई जर्नी. ऐसे ही सपोर्ट करते रहो. चलो चाय पीते और जाते. अगर अभी तक आपने पेज को सब्सक्राइब नहीं किया है तो गाइस प्लीज़ डू सब्सक्राइब आवर चैनल, डू फॉलो माय इंस्टाग्राम अकाउंट. झालंय तर लागली आहे भूक. समोसा बोलतोय आणि लस्सी. एक नंबर खाऊन घेऊया आधी, भूक लागली तर. गाईस, ठाण्याला आलो, जरा काम होतं आपलं. तर आता भूक लागली आहे, तर इथे सिंधुदुर्ग हॉटेलमध्ये आलो आहे. अर्धा खाऊन झालं आहे. ॲक्च्युली आपण विसरतो की आता आपण कॉन्टेंट क्रिएट करायला लागलो आहे. तर अर्धा खाल्ल्यानंतर लक्षात येतं की अरे भाई व्हिडिओ काढायचा राहिला. हे बघा, आपण इथे चिकन थाली मागवली. आज वेडनेसडे आहे, तर आधी खाऊन घेऊया. मग अजून जरासा 1-2 कामं आहेत आपली. कसली कामं आहेत ते तर नाही लागू शकत, ते थोडंसं आहे पर्सनल काम आहे. पण ठीक आहे, चला खाऊन घेऊया आधी, मग जाऊया. हाय गाईज, गुड आफ्टरनून. आज सॅटर्डे भाई, आज सुट्टी आपल्याला. आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे, एकदम पीसफुल ठिकाणी. ती ओपन होते 4:30ला आणि आपल्या इथून काहीतरी 27-28 किलोमीटर आहे. तर विदाऊट वेस्टिंग एनी टाईम तुम्हाला डायरेक्ट तिकडे घेऊन जातो. तुम्ही पण बघा किती सुंदर प्लेस आहे ती. चला डायरेक्ट भेटूया आपल्या लोकेशनवरती. गाईज पोचलो आहे आपण. 3:45 झालेत. 4:30ला चालू होतं गेट.
थोडा वेळ थांबा, तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत आता आपण लवकर आलो आहे, तोपर्यंत आपण इथे आपले जर 1-2 व्हिडिओ शूट करूया. गाईस आलो, मंदिर चालू झालं. आता तुम्हाला वाटेल मी कोणत्या मंदिरात आलो आहे, तर आपण आलो आहे खारघरमध्ये असणाऱ्या इस्कॉन टेम्पलमध्ये. आधी मी येऊन गेलो आहे 3-4 वेळा, तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा किती सुंदर मंदिर आहे. आधी याची एंट्री तिकडून समोरूनच होती, आता बॅक साईडून एंट्री आहे तिकडे. चला जाऊया आता, दर्शन घेऊया आधी. हे बघा आधी डायरेक्ट इथूनच एंट्री होती, डायरेक्ट समोरासमोर. पण आता इथून मग काम चालू आहे म्हणून बॅक साईडून एंट्री आहे. आणि हे मंदिर दर्शन झालं आपलं. एवढी सुंदर वाईव आहे ना, तुम्हाला आवाज येत असेल. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे. जायचं मन नाही करत आहे इथून. तरी अर्धा तास तिकडे बसून होतो त्या भजनामध्ये. खूप भरून आला, आतून भरून आला एकदम. खूप सुंदर वाईब आहे. जर तुम्ही इथे नाही आलात तर या नक्की. मस्त दर्शन झालं, मजा आली. इथे खालीच असं इस्कॉनचं छोटंसं शॉपिंग सेंटर आहे टाईप. हे तुम्हाला बघा रुमाल्स वगैरे, त्या छोट्या छोट्या मूर्त्या, ज्वेलरी पण आहेत जे आपण घालतो ना गणपती वगैरेला ज्वेलरी. हे बघा ह्या मूर्त्या पण आहेत. बघा किती सुंदर कृष्णाच्या मूर्ती आहेत. बघा बघा किती सुंदर मूर्ती आहे. बघा 30,000 डू नॉट टच. बघा तुळशीच्या माळा, हे सगळं तुम्हाला भेटेल इथे. त्याच्याच बाजूला इथे कॅन्टीन आहे इस्कॉनचं. इथे तुम्हाला खायला वगैरे भेटेल सगळं. बघा इथे शिरा, ढोकळा, समोसा, स्वीट्स पण आहेत, डेझर्ट पण आहे, बासुंदी. समोसा आणि आपण ना बासुंदी ट्राय करू इकडली, चांगली दिसते. ऑर्डर केली आहे, तो बनवतोय, थोडंसं गरम करतोय ओव्हनमध्ये. हा बघा आपली अंगूर बासुंदी. मंदिराच्या बाहेरच हा प्रसाद पण भेटतो. हा प्रसाद खाऊन घेऊया. खूप सुंदर असा प्रसाद आहे, मजा आली प्रसाद खाऊन. त्याला प्रसाद खाऊया आणि मग जाऊया. मस्त दर्शन झालं, खाऊन पण घेतलं, थोडंसं मजा आली. चला आता आपलं जायचं जरा दुसरीकडे काम आहे, तर ह्या ब्लॉगला इथेच एंड करूया. जय श्रीकृष्ण नक्की टाईप करा कमेंटमध्ये जर तुम्हाला हे मंदिर आवडलं असेल तर. चला भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, राधे राधे, बाय बाय.